तणाव वाढताना पाहायला मिळू शकतो जर यामध्ये दहशतवादी संघटना समोर येताना आपल्याला पाहायला अगदी निलेश सर, अगदी आपण बघतोय की तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी ऐतिहासिक किल्ल्यापासून 300 मीटर अंतरावर हा सगळा स्फोट झालेला, अत्यंत वर्दळीचा हा सगळा परिसर आहे, पर्यटकांची गर्दी असते, हाय सिक्युरिटी असते. कुठेतरी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा स्फोट घडवून कुठेतरी काही दहशतवादी संघटनांना इशारा देण्याचा प्रयत्न आहे का? मुख्यतः हा दहशतवादी संघटनेनं सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय का? या माध्यमातून सरकारला एक चुनवती, आपण ज्याला आव्हान देण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय सुरक्षा यंत्रणांना सरकारला देण्याचा प्रयत्न आहे का? बिहार निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 11 तारखेला म्हणजे उद्याच मतदान कालच संपले, प्रचार कालच संपलेला आहे. अशा वातावरणामध्ये उद्या बिहारमध्ये मतदान होऊ घातलंय आणि त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी होणारा बॉम्बस्फोट हा अनेक शक्यता अशक्यतांना प्रश्न निर्माण करणारा अशा स्वरूपाचा आहे किंवा त्या शक्य अशक्यता निर्माण करणार आहे. आणि त्यामुळे हा बॉम्बस्फोट हा फक्त सीएनजी स्फोट इतक्या पुरता मर्यादित असू शकत नाही. यामध्ये एनआयए निश्चितपणे काम करते. आजच 360 किलो हरियाणातून RDX जप्त करण्यात आलेला आहे एका डॉक्टरकडून. आणि अशा परिस्थितीत जर हा बॉम्बस्फोट होत असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. आव्हान दिलं गेलेलं आहे मोदी सरकारला. आता मोदी सरकार या पूर्ण प्रकरणावर पाकिस्तान विरोधात कारवाई करणार का? जो आपण सिंदूर पार्ट 2 म्हणत होतो, जे सिंदूर झालं त्याचा पुढचा अंक आपल्याला पाहायला मिळणार का? आणखी तणाव वाढणार का? मग यामध्ये अमेरिका पुन्हा हस्तक्षेप करणार का? अनेक प्रश्न तयार होणार आहे. पण बिहारमध्ये उद्या निवडणूक होतीये, उद्या मतदान आहे आणि त्याच्या संध्याकाळी झालेला हा बॉम्ब, अगदी बरोबर, पूर्वसंध्येला एवढा मोठा तो पण देशाच्या राजधानीत स्फोट होणं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो फरीदाबाद आहे ते शहर अगदी दिल्लीपासून 1 तासाभराच्या अंतरावर आहे आणि तब्बल 350 किलो RDX AK-47 तिथं मिळालं होतं. त्यामुळे त्याचे धागेदोरे या स्फोटाशी आहेत का? आता आपल्याला हे सांगता येणार येणार नाही. नाही. बरोबर. पण असंही असेल की दुपारी किंवा आज जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईनं भेदरलेल्या दहशतवाद्यांनी होतं नव्हतं ते साहित्य हातात घेऊन ज्या कारनामा घडवण्यासाठी किंवा ज्या स्वरूपाचं दहशतवादी कृत्य घडवण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं होतं ते पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न या छोट्या मोठ्या घटनेतून केलेला आहे. एकंदरीत ही घटना छोटी असू शकते, यापेक्षा मोठे सिरियल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र एनआयएचं यश आहे की 360 किलो RDX जप्त करण्यात आलेला आहे. मात्र तरीही एक छोटी घटना का असो ना, पण ही देशाच्या सार्वभौमत्वाला आणि इतकंच नाही तर देशाच्या सुरक्षतेला आव्हान देणारी आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारसमोर एक मोठं आव्हान, दिल्ली जे देशाचं नाक आहे, लाल किल्ला जे निशाण आहे त्या निशाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निश्चित याचे दूरगामी परिणाम जे आहे ते भारत आणि पाकिस्तानच्या पुन्हा संबंध तणावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि इतकंच नाही, याचे परिणाम उद्याच्या मतदानावर कसे होतात तेही पाहणं लक्षात. अगदी बरोबर आहे.